ठेंगोडा सावकी फाटा परिसरात आज सकाळी 10च्या सुमारास भीषण अपघात झाला असून ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे। या धडकीत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव इरफान मंसूरी असे असून या घटनेत मोहित राजेंद्र अहिरे हा जखमी झाला आहे। त्याला तातडीने सटाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर आणखी एक जखमी रिहान मंसूरी याला पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे। या अपघाताचे मूळ कारण म्हणजे रस्त्याचे सुरू असलेले अर्धवट काम आणि त्या ठिकाणी दिशादर्शक सूचना फलकांचा केलेला अभाव, असा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। वाहन चालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता चालू काम सोडून दिल्याने सतत अपघात घडत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत। सटाणा नाशिक हायवेवर अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असूनही संबंधित विभाग कोठे आहे, असा सवाल देखील स्थानिक करत आहेत। या पार्श्वभूमीवर मोरेनगर गावचे माजी उपसरपंच किरण मोरे यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र मोरे, नंदलाल अहिरे, दिनेश अहिरे, प्रवीण शिलवाटे, अण्णा पगारे, राकेश बोरसे, सोमनाथ पगार तसेच ठेंगोडे गावचे माजी उपसरपंच नारायण निकम आदींनी सटाणा पोलीस स्टेशनमध्ये निवेदन सादर केले आहे। दिशादर्शक फलक न लावल्याने अपघात घडल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या भीषण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्यांच्या सुरक्षा उपायांकडे संबंधित विभाग कधी लक्ष देणार, असा प्रश्न अधिकच तीव्र होत चालला आहे। निषेध असो या ठेकेदाराचा, निषेध असो या रस्त्याच्या ठेकेदाराचा, निषेध असो या रस्त्याच्या ठेकेदाराचा। लवकरात लवकर काम पूर्ण झालंच पाहिजे। नागबळी गेला नाही पाहिजे सर्वसामान्यांचा। ठेकेदाराने लवकरात लवकर काम पूर्ण केलं पाहिजे आणि प्रशासनाने धडक कारवाई केली पाहिजे। रोज असेच बळी जात आहेत, याला कारण फक्त या रस्त्याचा ठेकेदार आहे, याला जबाबदार तोच आहे। जोपर्यंत तो इथे येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही।